कृतिका सकाळी उठली तेव्हा घरभर उत्सवाचे वातावरण होते. ती अंघोळ करून पांढरी साडी परिधान करून आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःचं रिकामं कपाळ, रिकामा गळा आणि रिकामं मनगट पाहिल्यानंतर तिला आरशापासून दूर जाणेच योग्य वाटले. जणू ती सत्यापासून दूर पळत होती. 3 महिन्यांपूर्वी 16 शृंगार घातलेली आरशात तिचे चमकणारे रूप पाहून तीच लाजली होती. परंतु दुर्दैवाने तिच्या नशिबात एक दिवससुद्धा सुहासिनी बनून राहायचे लिहिलेले नव्हते. माहेरचा निरोप घेतल्यानंतर मनात खूप स्वप्ने घेऊन ती आपल्या पती महेश सोबत गाडीत बसून सासरच्या घराकडे निघाली होती. तेवढ्यात समोरून आलेल्या एका ट्रकने तिच्या स्वप्नातील संसार उद्ध्वस्त केला आणि त्या अपघातात महेशच्या श्वासाची डोरच तुटली आणि कृतिकाच्या माथ्यावरचा सिंदूर तिच्याकडून हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर कृतिकाच्या सासू सासऱ्यांनी तिला मोठा आधार दिला. कृतिकाला तिच्या मामा मामींनी वाढवले होते, जे तिला परत नेण्यास तयार होते. परंतु कृतिकाने हेच आपले नशीब मानले आणि तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहून त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. नंतर तिची सासू राजलक्ष्मीबाईंनी तिला पुन्हा लग्न करण्यासाठी अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण कृतिका राजी झाली नाही. आज कृतिकाचा लहान दीर बिट्टू दुबईहून घरी परतत होता, म्हणून कृतिकाची सासू राजलक्ष्मीबाई खूप आनंदी दिसत होत्या. गेल्या 3 महिन्यात कृतिकाने पहिल्यांदाच त्यांना इतके आनंदी पाहिले होते. राजलक्ष्मीबाईंनी कृतिकाला सांगितले होते की बिट्टू हा त्यांच्या भावाचा मुलगा आहे. बिट्टूच्या आई वडिलांचे लहानपणी अपघातात निधन झाल्यानंतर राजलक्ष्मीबाईंनीच त्याला वाढवले होते आणि बिट्टूनेही राजलक्ष्मीबाई आणि नारायणराव यांना आई वडिलांचा दर्जा दिला होता आणि त्यांचा मनापासून आदरही केला होता. गेल्या 3 वर्षापासून तो कामानिमित्त दुबईत होता आणि आज तो घरी परतणार होता. कृतिका त्याला कधीच भेटली नव्हती, कारण तो त्यांच्या लग्नालाही आला नव्हता. राजलक्ष्मीबाई सकाळपासून मोलकरीण रमासोबत स्वयंपाकघरात दाखल झाल्या होत्या. कृतिकाही मदत करायला स्वयंपाकघरात गेली. किचनमध्ये स्वादिष्ट पदार्थांचा सुगंध दरवळत होता. नारायणराव सुद्धा बिट्टूच्या येण्याची वाट पाहत वरांड्यावर फिरत होते. शेवटी 10 वाजता टॅक्सी बाहेर थांबली. नारायणरावांनी त्यांच्या पत्नीला हाक मारून बिट्टू आल्याचे सांगितले. राजलक्ष्मीबाई आरतीचे ताट घेऊन बाहेर आल्या. त्यांनी बिट्टूची आरती केली आणि अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागल्या. आज त्यांचा धाकटा मुलगा घरी परतला होता. यासोबतच त्यांना त्यांचा मोठा मुलगा महेशचीही आठवण झाली. दोन्ही भाऊ लहानपणी मिळून खूप कुरीबुरी करायचे. आईचा पदर पकडून दिवसभर हिंडायचे. आज बिट्टूला पाहताच राजलक्ष्मीबाईंच्या डोळ्यांसमोर असंख्य आठवणी तरळू लागल्या. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईच्या वेदना जाणवून बिट्टूही रडू लागला. राजलक्ष्मीबाईंनी पुढे येऊन त्याला मिठी मारली. जणू काही ते आपल्या मुलाला स्वतःपासून कधी दूर जाऊ देणार नाही. राजलक्ष्मीबाईंनी त्याला घरात आणले. बिट्टूला पाहताच कृतिका स्तब्ध झाली, कारण बिट्टू तर रवीच होता. रवीने कृतिकाला पांढऱ्या रंगाची साडी घातलेली पाहिल्यावर त्याच्या डोळ्यातही एक वेदना दिसू लागली. कृतिका घाबरली आणि स्वयंपाकघरात पळाली. अस्वस्थतेमुळे तिचा श्वास फुलला होता. त्यानंतर तिने संपूर्ण वेळ रवीसमोर जाणे टाळले. रवी त्याच्या आई वडिलांसोबत खूप गप्पा मारत बसला होता. घरात खळबळ माजली होती. नाहीतर आजपर्यंत इतके दिवस घरात महेशच्या मृत्यूची शांतता पसरली होती. आज घरात सगळे खुश दिसत होते, पण रवीच्या उपस्थितीने कृतिका अस्वस्थ झाली होती. तिने स्वतःला तिच्या खोलीतच कोंडून घेतले होते. रवी आणि कृतिका देहरादूनमधील एकाच कॉलेजमध्ये शिकले. एकत्र शिकत असताना दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि एके दिवशी रवीने तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले. तेव्हा कृतिका नकार देऊ शकली नाही. दोघांनीही एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. कृतिकाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच तिला मुंबईत नोकरी लागली, पण रवीला नोकरी मिळू शकली नाही. तो अजूनही देहरादूनच्या वसतिगृहातच होता. एके दिवशी रवीने कृतिकाला फोनवर सांगितले की त्याचा एक मित्र दुबईत आहे आणि त्यालाही तिथे चांगली नोकरी मिळत आहे. जर त्याला दुबईत नोकरी मिळाली तर त्याचं आयुष्य सेट होईल. कृतिकालाही रवीला तिच्यापासून एवढं लांब जाऊ द्यायचं नव्हतं, पण तरी रवीच्या उज्ज्वल भविष्यात ती अडसर ठरणार नाही असं तिला वाटलं. रवी पण हे सगळं कृतिका आणि त्याच्या भविष्यासाठीच करत होता. ठरलेल्या वेळी तो दुबईला गेला.
दोघेही रोज फोनवर बोलायचे, ऑनलाईन चॅटिंग चालायची. पण एके दिवशी अचानक रवीचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. कृतिकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण 8 महिने झाले तरी तिचा रवीशी काही कॉन्टॅक्ट होत नव्हता. कृतिकाला त्याचे प्रेम आठवायचे आणि ती रडत राहायची. कधीकधी तिचे हृदय अज्ञात भीतीने भरून जायचे, तर कधीकधी तिला वाटायचे की कदाचित रवीला दुसरी कोणीतरी सापडली असेल. असेच 9 महिने निघून गेले. आता तिने रवीच्या येण्याची आशासुद्धा सोडली होती. या दरम्यान तिच्या मामा मामींनी महेशशी तिचे नाते निश्चित केले आणि मामा मामींच्या सल्ल्यानुसार तिने महेशशी लग्न करण्यास होकार दिला. कारण तिने कोणाला सांगितलेही असते, पण काय, आणि वाट पाहिलीही असती तरी कोणत्या आशेवर. रवी महेशचा चुलत भाऊ निघेल याची तिला कल्पनाही नव्हती. आता तिला या परिस्थितीचा सामना करणे शक्य नव्हते. तिला समजत नव्हते की रवी समोर कसे जायचे. रवी येऊन 2 आठवडे झाले होते, पण अजूनपर्यंत रवी आणि कृतिकाचा आमनासामना झाला नव्हता. एक दिवस कृतिका गच्चीवर झाडांना पाणी देत होती. तेवढ्यात अचानक रवीही गच्चीवर आला. कृतिकाने त्याला पाहताच तिथून निघायला सुरुवात केली, पण रवीने हिंमत एकवटली आणि म्हणाला, कृतिका, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. कृतिकाचा घसा कोरडा पडू लागला आणि ती हळूच म्हणाली, कृतिका नाही, वहिनी बोला. कदाचित तुम्ही विसरत आहात की मी तुमच्या भावाची विधवा आहे. यावर रवी हळू आवाजात बोलला, मी काही विसरत नाहीये, पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला जाणून घ्यायचं नाहीये का की दुबईला गेल्यावर काय झाले होते? तेव्हा कृतिका त्याला अडवत म्हणाली, मला आता काही जाणून घेण्याची गरज नाही. हे सगळे प्रश्न मनातून काढूनच मी नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. रवी म्हणाला, पण आज मी तुला सर्व काही सांगेन. दुबईला गेल्यानंतर काही दिवसांनी मला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. मी फारसे लक्ष दिले नाही, पण एके दिवशी मी ऑफिसमध्ये बेशुद्ध पडलो. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे जाऊन माहीत झाले की मला ब्रेन ट्यूमर झाला आहे. डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन नंतरही माझी जगण्याची शक्यता जास्त नाही. तुला वेदना होताना पाहणे मला सहन झाले नसते, म्हणूनच तुला काहीही सांगण्याचे धाडस मी करू शकलो नाही. आणि मला काही झाले तरी तुला दुखापत होऊ नये म्हणून शांतपणे स्वतःवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मी घरीही कोणाला काहीच सांगितले नाही. मी तुझ्याशी बोलणेही बंद केले. काही महिन्यांनी पैशांची व्यवस्था झाल्यावर माझे ऑपरेशन झाले आणि महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. मला आनंद झाला की मी वाचलो. बरे झाल्यावर मी तुला भेटणार होतो आणि तुला सर्व काही सांगणार होतो. पण हॉस्पिटलमधून घरी आल्यावर कळलं की तुझं आणि महेश दादाचं लग्न ठरलंय. आता माझ्यासाठी काय उरलं होतं? मला तुझा आनंद बर्बाद करायचा नव्हता, म्हणून मी लग्नाला आलोच नाही. पण जेव्हा मला महेश दादाच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मी अगदी हादरलो. तुझ्याबद्दल विचार करून मी घरी येण्याचे धाडस करू शकलो नाही. मी स्वतःशीच लढत होतो आणि शेवटी जेव्हा मला सहन होत नव्हते तेव्हा मी आईला सर्व काही सांगितले. मग आई तुला पुन्हा लग्न करायला समजवू लागली आणि तिचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर तिने मला सांगितले की तू स्वतःच येऊन कृतिकाला समजावून सांग. संपूर्ण सत्य समजल्यावर कृतिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रवी हळूच म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुला आई वडिलांपासून दूर जावं लागणार नाही आणि मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवू शकेन. कृतिका भरल्या गळ्याने म्हणाली, रवी, माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला होता, पण सत्य कळल्यावर आता मला तुझ्याबद्दल राग नाही. पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तू एखादी चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न कर. असे बोलून ती तिच्या खोलीत गेली. रवी खूप निराश झाला. 2 दिवसांनी राजलक्ष्मीबाईंनी कृतिका आणि रवीला आपल्या खोलीत बोलावले आणि कृतिकाला पुन्हा समजावून सांगितले की हे बघ पोरी, तू मला आईसारखा मान देतेस ना, मग ही आई काय म्हणते हे तुला का समजत नाही? तुम्ही दोघांनी लग्न करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे, कारण तुझं हे रूप पाहून माझं मन खूप तुटतं ग. यावर कृतिका गप्प राहते. रवी जमिनीकडे बघत होता. राजलक्ष्मीबाईंनी कृतिकाला जांभळ्या रंगाची साडी आणि शगुनचे सामान दिले आणि म्हणाल्या, हे बघ सुनबाई, ज्या दिवशी तुझा या लग्नाला होकार असेल त्या दिवशी तू ही साडी नेस. मी तुला वारंवार समजावून त्रास देणार नाही. मग त्यांनी रवीला अंगठी दिली आणि म्हणाल्या, ही तुझ्या आईची अंगठी आहे. जेव्हा कृतिका राजी होईल
तेव्हा तू ही अंगठी तिच्या बोटात घाल. रवीने अंगठी पॅन्टच्या खिशात घातली. दोघेही आईच्या खोलीतून निघून गेले. कृतिकाने ती साडी कपाटात ठेवली. असेही तिच्या लग्नाच्या वेळीच्या सर्व साड्या कोऱ्याच पडलेल्या होत्या. त्या साड्या नेसण्याची संधीही तिला मिळाली नाही. राजलक्ष्मीबाईंनी तिला पांढऱ्या रंगाची साडी नेसण्यापासूनही रोखले होते. पण रंगीत साडी नेसल्याने तिचे नशीब बदलणार नाही असे कृतिका म्हणाली होती. इकडे रवीची अस्वस्थता वाढत होती. त्याला कृतिकाच्या चेहऱ्यावर कसा तरी आनंद आणायचा होता. तो त्याच्या प्रेमाला अशा अवस्थेत बघू शकत नव्हता. म्हणून एके दिवशी तो सरळ कृतिकाच्या खोलीत गेला. त्याला पाहताच कृतिका खोलीतून बाहेर जाऊ लागली. रवीने तिचा रस्ता थांबवला आणि म्हणाला, तू का समजून घेत नाहीयेस? मला तुझा एकटेपणा दूर करायचा आहे. तुला पांढऱ्या साडीत पाहून माझं काळीज तुटतं. तुझ्या सुंदर चेहऱ्यावरचे दुःख पाहून मला वेड लागेल. कृतिका मागे सरकू लागली आणि रवी एका पाठोपाठ एक पाऊल तिच्याकडे जाऊ लागला. अचानक रवी तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि भरल्या आवाजात म्हणाला, कृतिका, मला नेहमीच फक्त तुझा आनंद हवा होता आणि आज तू अजिबात आनंदी नाहीस. तू काय या नात्याचे ओझे तुझ्या नाजूक खांद्यावर घेऊन फिरत आहेस? जेव्हा महेश दादाच्या आई वडिलांची पण इच्छा आहे की तू तुझं नवीन आयुष्य सुरू करावं, मग तू स्वतःलाच का शिक्षा देत आहेस? रवीचे बोलणे ऐकून कृतिका त्याच भिंतीला टेकून जमिनीवर बसली आणि ढसाढस रडू लागली आणि म्हणाली, मी ज्याला पण माझे आयुष्य समजले, ज्याच्यावर पण मी प्रेम केले, ज्याला पण माझ्या आयुष्यात महत्त्व दिले, तो कायमचा माझ्यापासून दूर निघून गेला. मी खरंच एक अपशकुनी आहे. माझी सावली लोकांवर पडताच त्यांच्यासोबत वाईट गोष्टी घडू लागतात. त्यामुळे आता मला कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाही. रवी आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, हे सर्व तू काय बोलतेस कृतिका? मला काहीच समजत नाहीये. तेव्हा कृतिका रडत रडत म्हणाली, माझा जन्म झाल्याबरोबरच माझ्या आईचे निधन झाले. माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले नाही आणि मग मी 16 वर्षांची झाल्यावर माझ्या वडिलांचेही निधन झाले. मी माझ्या आजी आजोबांकडे आले आणि मग एकामागून एक माझे आजी आजोबाही हे जग सोडून गेले. कॉलेजमध्ये मला तू आवडू लागला होतास. मग तू पण अचानक माझ्या आयुष्यातून गायब झालास. मग जेव्हा माझ्या मामा मामींनी महेशशी माझं लग्न लावून दिले, मी सुद्धा सगळं विसरून महेशला माझा नवरा म्हणून मनापासून स्वीकारलं होतं. आणि बघ, महेशशी लग्न होताच तोही हे जग सोडून गेला. माझ्या जवळचे सगळे लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्यापासून दूर गेले आहेत. म्हणून मी आता ठरवले आहे की मी कोणालाही माझ्या हृदयाच्या इतक्या जवळ आणणार नाही की माझ्यामुळे कोणाचेही नुकसान होईल. तिचे हे बोलणे ऐकून रवीचे मन तिच्याबद्दल सहानुभूतीने भरून आले. तो तिला समजावत म्हणाला, हे बघ कृतिका, तुझ्यासोबत जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. हा फक्त तुझ्या मनातील एक भ्रम आहे. जेव्हा कोणाची वेळ येते तेव्हा त्याला जावंच लागतं. याचा अर्थ असा नाही की त्याच्यासोबत जो माणूस जोडलेला आहे हा त्याच्या अशुभ सावलीचा प्रभाव आहे. जर तुला असेच वाटत असेल तर त्या दुर्दैवी नशिबाला फसवून मी तुझ्यासाठी परत आलो आहे. बघ, आज मी तुझ्यासमोर जिवंत उभा आहे, तुझ्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्यासाठी. यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा आहे तुला हे जाणून घेण्यासाठी की हा सगळा फक्त तुझ्या मनातील एक भ्रम आहे? पण आता जर तू मला स्वीकारलं नाहीस आणि तुझ्यापासून दूर राहूनही मला काही झालं तरच कदाचित तुझ्यासोबत राहणाऱ्या लोकांना तुझ्यापासून कोणताही धोका नाही यावर तुला विश्वास बसेल. मी तुझ्याशिवाय मेलो तर तुला काही त्रास होणार नाही ना? रवीचे हे बोलणे ऐकून कृतिका चिडली आणि म्हणाली, देवासाठी चांगले बोल, असे काही बोलू नकोस. रवी तिच्याकडे काळजीपूर्वक बघत म्हणाला, याचा अर्थ असा की तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण तू ते स्वीकारत नाहीस. बरं, मग मला एक गोष्ट सांग, तू नशिबाला कसं फसवू शकतेस? तुझ्या हृदयात जे प्रेम आहे ते तू माझ्यासोबत राहिली तरी कायम राहील किंवा दूर राहिली तरी कायमच राहील. आणि तसेही प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडायचंच आहे. मग या भीतीपोटी मी माझं आयुष्य जगणं सोडून द्यावं का? त्याचे बोलणे ऐकून कृतिका गप्प झाली. रवी आपले अश्रू पुसून खोलीच्या बाहेर गेला. आता त्याच्याकडे तिला सांगायला काहीच उरले नव्हते. रवी शांतपणे गच्चीवर गेला आणि बराच वेळ एकटाच बसून राहिला.
रवीच्या प्रत्येक शब्दाने कृतिकाचे मन हेलावून टाकले होते. रवीचे म्हणणे अगदी बरोबर होते की जीवन तिला दुसरी संधी देण्यासाठी मोकळे हात करून तिच्यासमोर उभे होते आणि स्वतःला अपशकुनी समजून ती स्वतःला शिक्षा देत होती. ती विचार करू लागली, जे काही नशिबात लिहिलेले असते तेच घडते, मग मी माझ्या नशिबाशी का भांडते? मी परिस्थितीला शरण जाऊन स्वतःसाठी सकारात्मक निर्णय का घेऊ शकत नाही? असाच विचार करत अश्रू पुसून कृतिकाने कपाटातून जांभळ्या रंगाची साडी काढली, ती नेसली आणि हळूच गच्चीकडे निघाली. ती गच्चीवर पोहोचली तेव्हा तिला असे पाहून रवी हादरला. कृतिकाने डोळे खाली केले आणि म्हणाली, बघ रवी, मी तुझ्याकडे कायमची आली आहे, पण मला आयुष्यभर तुझी साथ हवी आहे. रवीचे डोळे आनंद अश्रूंनी भरले आणि त्याने पुढे सरकत कृतिकाच्या अश्रूंनी भरलेल्या पापण्यांचे एक एक करून चुंबन घेतले. त्याच्या उष्ण श्वासाची उष्णता जाणवून कृतिकाच्या गालावर शेकडो गुलाब उमलले. त्याच क्षणी रवीने आईची अंगठी काढून तिच्या बोटात घातली. कृतिकाच्या डोळ्यातून अश्रूचे 2 थेंब बाहेर येऊन अंगठीवर पडले आणि अंगठीची चमक अजूनच वाढली. रवीने कृतिकाचा हात धरला आणि खाली गेला. घरातील सर्वांना आनंदाची बातमी देण्यासाठी की कृतिकाने लग्नासाठी होकार दिलाय. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.